नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आर्विश आणि मंडळी. आजची सुरुवात बघा तुम्ही किती छान झालेली आहे. आणि आर्विश सुरुवातीला असलं का मला पण खूप छान वाटतं व्हिडिओची सुरुवात करायला. तो बोलतोच एवढा छान. आणि हल्ली तर त्याने नवीन एक शब्द तयार केलाय, आरू मिमी. बोल ना बाबू, मिमी बोल ना, क्लिअर बोल. बोल मिमी. म्हणजे मम्मा बोलतो बोलतो आणि मध्येच निन्नी निन्नी करतो आणि ते ऐकायला खूप छान वाटतं आर्विशच्या तोंडातून. तर असं आहे मंडळी. आज आहे शनिवार आणि आज आपल्या घरातला ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतो, म्हणजे ठाण्याच्या घरातला. आणि इगतपुरीचे ब्लॉग तुम्ही खूप छान प्रकारे एन्जॉय केले. आणि अजून म्हणाल तर मंडळी थंबनेल बघून तुम्हाला लक्षातच आलं असेल की मला कोणती गोष्ट तुमच्याशी बोलायची आहे. पण आता सध्या मला स्वयंपाक करायचा आहे, तर पटपट स्वयंपाक करून घेते आणि नंतर तुमच्यासोबत बोलते त्या विषयावरती. आणि खरंच मूवी चालू आहे घरामध्ये, माझं लक्ष मूवीकडे पण जाते मध्ये मध्ये. आणि छान मूवी आहे, तो बघायला मजा येते. तर मग आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा. स्वयंपाकामध्ये वरण भात, त्याच्यानंतर शेपूची भाजी, चपात्या असं सगळं मला बनवायचं आहे. आणि हो, आज सॅटर्डे पण आम्ही जरा गरमीचे दिवस आहेत त्यामुळे नॉनव्हेज खाणं जरा टाळतोय, म्हणून नॉनव्हेज कॅन्सल केलंय. वरण भातच करायचा असं माझा प्लॅन आहे. तर मग चला स्वयंपाक करते आणि तुम्हाला पण दाखवते. तर मंडळी स्वयंपाक बनवायचं काम चाललंय माझं आणि मी तुझं ओरडायचं काम चाललंय. गायला फोडणी घालते आता. बघू शकता मस्त शेपूची भाजी बनवली आहे. डाळ शिजवून घेतली आहे, भात झालेला आहे. इकडे भात आहे, डाळ शिजवून घेतली आहे. लसूण, हिरवी मिरची, मस्त अशी वरणाला फोडणी देते. आता गरम आहे खूप जास्त. बघू शकता वरण छान दिसतंय, वरणाला छान फोडणी बसली आहे. मंडळी तुम्ही इकडे बघू शकता आर्विशने स्केच पेन घेतलेत आणि हल्लत काय केली आहे. बघू रे काय केलंय तू. हे असं असं कोणी केलंय. आता मोबाईल पण सोड तरी. बघू शकता तुम्ही. अरे आर्विश बुक घे, बुक वरती कर. असं नाही करू बाळा. काय आहे ना, स्केच पेन घेतलेत आणि पूर्ण भिंतींवरती ड्रॉ केलंय असं. पण हे नेमकं टाईल्स आहेत म्हणून बरं आहे. जर या भिंती असत्या तर ते काढता नसतं आलं. पण टाईल्स आहे त्यामुळे लगेच पुसता येतंय मला. असं आहे. आणि अरे आता बेडशीट वरती नको आर्विश. इकडे बघा त्याने हल्लत काय केली आहे. काय करतोय तू. ड्रॉइंग करतोय. ड्रॉइंग करतोय. सगळ्यांना स्केच पेन दाखव स्केच पेन सगळ्यांना. वा, तुमच्या घरात लहान मुलं असतील तर असं होतं का, मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्ही. आमच्या घरात तर होतंय असं. आणि आता त्याला जेवण देते. वरण भात झालाय, त्याला वाढून देते. आणि मूवीचा पण एंड होत आलाय. मला मध्ये मध्ये मूवी पाहायला नाही मिळाला, स्वयंपाक करतो ते म्हणून असं. तर चला चपात्या करायच्या, चपात्या करून घेते आता आणि बोलते तुमच्यासोबत. इकडे बघू शकता दोघं जण कसे खात आहेत. एका प्लेटमध्ये पाणी दिलंय त्यांना आणि मिठू तर फिक्स असतं असं खाणं, चपाती आणि पाणी. ती पण आता शिकते खायला. दोघांना मोकळं सोडून दिलंय.
त्याच्याकडे दाखव. ती सगळं खाते म्हणजे पेरू, टमाटर, त्याच्यानंतर काकडी, सूर्यफुलाच्या बिया, पेरू, सगळ्या गोष्टी ती खाते. ती असं जेवण नाही करत. पण मिठूचं कसं आहे, पहिल्यापासून आमच्यासोबत जेवण करतो तो. चपाती भाजी, असं पाणी चपाती, गरम गरम दूध भात, वरण भात, असं गरम गरम खातो तो. म्हणून मिठूला तसं लागतं. पण तिला पण सोडून दिलंय. ती पण आता चपाती खाते आज. रोजचं असंच आहे, जेवताना दोघं जण खूप त्रास देतात आम्हाला. पण मग घेतलं नाही तर असं वाटतं जाऊ दे बाबा, नको दोघांना. हा मिठू तर आमच्याशिवाय जेवणार नाही. पण मग मिठूला घेतलं तिला नाही घेतलं, मग असं वाटतं अरे तिलाच का ठेवायची पिंजऱ्यामध्ये, तिलाही सोडून देते मी. पण ती त्रास भरपूर देते. असं आहे. तुझी चपाती संपली, द्या चपाती. मिठूला खूप मंडळी आमचं जेवण वगैरे सगळं करून झालं. आणि नंतर मग पाणी आलं होतं, भांडे घासले, पाणी. त्यानंतर मग पाणी खूप उशिरापर्यंत होतं. मग मी कपडे पण धुवून टाकले. घरातलं सगळं आवरून झालं माझं. आणि घरात एकदम स्वच्छ वाटतं, एकदम छान वाटतंय. तर तेच म्हटलं होतं तुम्हाला की काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. कारण मला आजपासून म्हणजे ना हल्ली एवढं 15 दिवस झाले ना, मला सतत कमेंट्स येत आहेत त्या. म्हणून म्हटलं ठीक आहे चालेल, हा विषयावरती आपण बोलू एकदा. तर मंडळी सारख्या कमेंट्स असतात की तू प्रेग्नेंट आहे का, तू प्रेग्नेंट आहे का. आणि 2 ते 3 दिवसापूर्वी तर अक्षरशः मला म्हणे मग अशी कमेंट्स आली होती की काय तू खोटं बोलते म्हणे, तू सरळ सरळ तुझं पोट दिसतंय, तू प्रेग्नेंट आहे आणि तू हेल्दी खूप झाली आहे, तुझ्या चेहऱ्यावरती वेगळाच ग्लो आहे. त्याच्यानंतर आम्हाला पूर्ण माहिती की तू प्रेग्नेंट आहे, तू खोटं बोलते. मला अशा कमेंट्स आल्या डायरेक्ट. तर म्हटलं ठीक आहे, हा विषय आता आपण क्लिअर केलाच पाहिजे. आणि मंडळी मला खरं सांगा, या गोष्टी कोणी आपण लपवू शकतो का. म्हणजे आज तुम्ही व्ह्यूअर्स म्हणून मला बघतायत, तर ही गोष्ट मी 1 महिना तुमच्यापासून लपवेल, 2 महिना लपवेल, 3 महिना लपवेल. 4थ्या महिन्यात तर मला तुमच्यापासून लपवता येणार नाही, किंवा 6-7-8 महिना लागला तर मला तरी तुमच्यापासून लपवता येणार नाही. म्हणजे ही खोटं बोलण्याची गोष्टच नाही आणि लपवण्याची गोष्टच नाही आहे. हा एक गोष्ट आहे की 3 महिन्यापर्यंत बाहेरच्या व्यक्तींना वगैरे सांगत नाहीत असं मानलं जातं. पण त्या गोष्टींवरती पण माझा काय एवढा विश्वास नाही आहे, त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी मानत नाही ना. मी आर्विसच्या टायमाला लपवलं तर ऑफकोर्स मी आता काय लपवणारच नाही तुमच्यापासून. तर पण हो, मला असं वाटतं की मी खोटं नाही बोलत, मी जे आहे ते खरं तुम्हाला सांगत असते. कमेंट सेक्शनमध्ये मी खूप वेळा रिप्लाय दिला की नाही 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 म्हणून, आणि नाहीच. तर मंडळी खरं मी प्रेग्नंट नाही आहे. ओटीपोट दिसतं, तर थोडीफार तब्येत सुधारली आहे, थोडीशी तब्येत सुधारली, त्याच्यामुळे तुम्हाला हेल्दी दिसते. आणि मग ओटीपोट दिसतंय, तर याचा अर्थ असा होत नाही की मी प्रेग्नेंट आहे म्हणून. मी एवढा लवकर प्रेग्नेंट माझ्या माइंडमध्ये नाही आहे, कुठेच विचारसुद्धा नाही आहे माझा असून असा सेकंड बेबीचा प्लॅनिंग वगैरे कुठेच नाही आहे. तर मग तुम्ही पण असं नका बोलू की खोटं बोलते वगैरे आणि पोट दिसतंय. ओटीपोट आहे, प्रत्येकाच्या शरीरानुसार असतं ओटीपोट. आणि ऑफकोर्स माझं आर्विसच्या टायमाला सिझर झालेलं आहे, तर मी म्हणजे मी असं काही बेल्ट लावणं किंवा बांधून ठेवणं हा प्रकार मी केला नव्हता. तर माझं थोडीशी पहिल्यापासूनच ओटीपोट आहे आणि त्याचं सिझर, मग ते अजून दिसतं जास्त. आणि आता तर थोडीशी तर तब्येत सुधारली म्हणून मग दिसतं पोट त्याच्यामध्ये, काय एवढं की प्रेग्नेंटच आहे. आणि नाही आहे प्रेग्नेंट, ही गोष्ट तुम्हाला आता क्लिअर झाली असेल. मी खोटं नाही बोलणार. जर माझी प्रेग्नेन्सी असेल तर मी नक्की तुमच्यासोबत पहिल्या महिन्यापासूनच शेअर करेल. ती गोष्ट काय लपून ठेवण्यासारखी नाही आहे आणि त्याच्यामध्ये काय एवढी गोष्ट नाही आहे मोठी. असेल तर नक्की तुम्हाला सांगितली जाईल. पण आता सध्या तरी असं काही नाही आहे. तर हा तुमचा जो क्वेश्चन मार्क आहे, मला डेली प्रश्न असतो, एक नाही कमेंट्स असतेच, ताई प्रेग्नेंट आहे का, ताई प्रेग्नेंट आहे का. तर नाही, प्रेग्नेन्सी नाही आहे. आणि अजून एक गोष्ट क्लिअर करायची होती, ते 20 कमेंट्स आहेत की आरतीताई तू बाईला मदत करायला हवी, थोडीफार बहिणीला थोडीफार मदत करायला हवी. तर मंडळी खरं सांगू, व्हिडिओ शूट करायचं, एडिटिंग करायचं, त्याच्यानंतर तो पोस्ट करायचा आणि त्याच्यानंतर मग बहिणीशी थोडाफार गप्पा मारायच्या. आणि बहिणीचा आणि बाईंचा स्वभाव असा आहे की त्या पटापट कामं करून घेतात, म्हणजे कुणाच्या अपेक्षा वगैरे ठेवत नाही. जरी त्या ठेवत नसेल तरी पण मी थोडीफार कधीतरी मदत करते. गप्पा मारता एखादं काम केलं तर एखादं बोलते, जास्त नाही. एखादं काम किचनमध्ये उभे असलं तर केलं, नाही तर नाही केलं.
पण माझ्या घरचे माझ्याकडनं अशा अपेक्षा ठेवत नाही की तू मदत कर, काम कर वगैरे, अजिबात नाही. कारण त्यांना असं माहिती आहे व्हिडिओमध्ये आहे, एडिटिंग करते, पोस्ट करते. तसं आर्विशला पण मध्ये मध्ये लक्ष द्यावं लागतं काही लागलं वगैरे तर. ते पण असं आहे की वहिनी आर्विशला भरवून पण घेते मी एडिटिंग करत असेल का, कारण इगतपुरीला गेल्यावरती व्हिडिओ मोठे असतात थोडेफार, मग त्यामुळे शूट करायचं, पोस्ट करायचं, या सगळ्या गोष्टी लक्ष असतं. मग त्यामुळे वहिनी अशा अपेक्षा कोणी करत नाही का हे काम करते, काम कर, असं कर, असं काही नाही आहे. एखादी मदत म्हणजे कधी उभी राहिले तर भांडीच घासून टाकते, कधी पीठ मळून दिलं वहिनीशी, बाईंशी गप्पा मारता मारता, तर अशी कामं करत असते. पण मी दाखवत नाही कधी व्हिडिओमध्ये ना विशाल. बरोबर. आता मला खूप कळतं की तू मदत का करत नाही, मदत का करत नाही. मी करते पण व्हिडिओमध्ये नाही दाखवत. आणि आमच्या गप्पा चालू असतात ज्यावेळेस, खरं म्हणजे जेव्हा मी काम करत म्हणजे मदत करेल त्यावेळेस मी गप्पा मारत असते त्यांच्यासोबत. मग मी शूट नाही करत आणि असं कंटिन्यू शूट नाही ठेवत. तुम्ही नेहमी बघितलं असेल, जेवढा फॅमिली टाइम द्यायचा तेवढा फॅमिली टाइम पण देते, जेवढा गप्पा मारायचे तेवढा गप्पा पण मारते, आणि माझं काम असेल ते पण मी करत असते. असं सगळं आहे. तर हा पण डाऊट तुम्हाला क्लिअर झाला असेल. आणि काही प्रश्नांची उत्तरं आहेत ती वेळ आल्यावर आपण तुमच्यासोबत नक्की डिस्कस करू. पण आज तुमचा जो डाऊट आहे तो क्लिअर झालेला आहे की मी प्रेग्नेंट नाही. ठीक आहे, प्लीज परत असे कमेंट्स करू नका. आणि केलं तरी ठीक आहे, बट तू खोटं बोलते वगैरे नाही, मला वाईट वाटतं. कारण मी नाही खोटं बोलत तुमच्यासोबत, तर उगाच मला खोटं रेडी वगैरे बोलले तर मग माझ्या मनाला कुठेतरी लागतं. म्हटलं ठीक आहे चालेल, हा विषय क्लिअरच करू की बाबा असं काही नाही आहे म्हणून. तर मग मंडळी आज मस्त शेपूची भाजी बनवली होती, यासोबतच वरण भात आणि चपाती. स्वयंपाक खरंच खूप छान झाला होता. आर्विशने पण छान जेवण केलं. आता फ्रेश केलं आहे त्याला, मस्त झोपायची तयारी आहे. आणि हो, अजून एक प्रश्न, नेहमी आज मी असं ठरवलं सगळ्या कमेंट्सच आन्सर करायचं तुम्हाला, त्यामुळे की ताई आर्विशला डायपर वापरते का किंवा डायपरबद्दल, तर नक्कीच ह्या विषयावरती मी तुमच्याशी बोलेल. पण त्याच्यासाठी एक थोडा वेगळा व्लॉग बनवू आपण. थोडं वेट करा, लवकरच तो व्लॉग तुम्हाला पाहायला येईल डायपरच्या बाबतीतला. ठीक आहे. कारण एक ताईंची मला डेली कमेंट्स येते, प्रत्येक व्लॉगला कमेंट आहे की ताई डायपरचा रिव्ह्यू दे किंवा कोणतं डायपर बेस्ट आहे त्या गोष्टी मला क्लिअर कर, तू त्याला कसं डायपर यूज करते. ते ह्या सगळ्या गोष्टी नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत क्लिअर करेल. आणि हा व्हिडिओ इकडेच एंड करते. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय. फ्लँकिस दे सर्वांना.